आपल्या परिसरातील ज्याने टाकलाय त्याला विचारतील, हे ट्रॅप आहेत सरकारचे. पण मी 10% आरक्षण स्वीकारत नाही. किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं, केंद्रीय नेत्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, द्या त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी, तरी पठ्ठ्या तुला म्हणा 10% मी स्वीकारतच नाही. हो, सगळ्या सोयऱ्यांची ओबीसीतून आरक्षण घेणार, तू छाताडावर बसून घेणार. हो, तू किती तू हे कार्यकर्ते पेरव, तू केंद्रीय मंत्री जरी असला ना, तू किती तू हे कार्यकर्ते पेरव, 10% मी स्वीकारितच नाही. कारण ही सुई तू ह्यापर्यंतच येणार आहे, ध्यानात राहू दे तू. आणखीन तरी मराठी अंगावर घेऊ नको. तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस, त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी. मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो. जरा थांब, मराठे घुसले तर बेजारी होईल, थांब जरा. एवढी मंत्रिपदाचे केंद्राचं एकदा दिलंय म्हणून एवढी गरमी नका येऊ देऊ. मराठ्यांचेच लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्त्याच्या हाताने बंद कर. ते जर नाही थांबले त्याचं ट्रॅप, तर ते कोण आहे केंद्रीय मंत्री त्याचं नाव असायच सांगन. त्याने कुठं पेरलंय, काय पेरलंय, कोणाला कोणाचे व्हिडिओ टाकायला काय करायला लावले. त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल, किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबवेल. माझा रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार, त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला सुद्धा. कारण मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्त्याच्या हातानं. मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार, 100% घेणार. आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना, ट्रॅप जाळ रचायला लागला ना, मी 10% स्वीकारावं म्हणून कार्यकर्त्या हाताने, तर त्याला रिंगणात घेणार मराठी. एकदा मी संधी देत असतो नाव न घेऊन. त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत. त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ती, त्याला माहिती आहे त्याने कोणता कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाकायला लावलाय. आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा. आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.